नारी शक्ती अधिनियम हे इंट्रोड्यूस करण्यात येणार आहे। चांगली गोष्ट आहे। खरं म्हणजे हे बिल 2023 सप्टेंबर 2023ला हे बिल मंजूर झालेलं आहे। केंद्र सरकार देशाला फसवत आहे। 2023ला जे बिल नारी शक्ती किंवा महिलांना 33% आरक्षणासंदर्भात त्या विधेयकामध्ये जनगणनेसंदर्भात काही महत्त्वाच्या होत्या, चर्चा होत्या। त्या 2011च्या जनगणनेनुसारच हे लागू होईल। त्यानंतर त्यासाठी मतदारसंघाच्या पुनर्रचनेसंदर्भातले एक विधेयक बिल ऐतिहासिक आहे असं कोण म्हणत आहे? केंद्र सरकार। जर बिल ऐतिहासिक असेल तर महिला सध्या जे 45 बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही। त्यासाठी 800 पेक्षा जास्त खासदार च्या मना मतदारसंघ निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे। सगळ्यांचा त्याला विरोध आहे आणि हे बिल मंजूर करण्यासाठी 2/3 मेजॉरिटी त्यांना मिळणार नाही। हे बिल मंजूर होऊ शकत नाही। हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही। विरोध करण्यासाठी टीएमसीचे जे खासदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत असं काल सांगितलं गेलं। नाही, असं कोणी काही सांगितलेलं नाहीये। मुळात केंद्र सरकारचाच हा डाव आहे। 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल त्याने आणायची गरज नव्हती। जर तुम्हाला ऐतिहासिक बिल मंजूर लोकशाही मजबूत करायची आहे, तुम्हाला लोकशाहीमध्ये महिलांचा सहभाग वाढवायचा आहे, पण द्रमुकच्या तृणमूल काँग्रेसच्या असंख्य मतदार प्रचारामध्ये गुंतलेल्या आहेत। त्यांना तुम्ही त्यापासून रोखलेलं आहे की हे नाहीत आणि मग आम्ही हे बिल मंजूर करून घेऊ। हे असताना मंजूर करताना जे सरकार करत आहे त्यांनी इतिहास करू, पण सरकारचा हा गैरसमज। द्रमुकचे सर्व खासदार उपस्थित राहत आहेत, केरळमधले सर्व खासदार उपस्थित राहत आहेत। त्याची चर्चा सुरू आहे। त्यांचे जे विविध जिल्ह्यामध्ये खासदार प्रचारासाठी गेलेले आहेत त्यांना एकत्र कलकत्त्यामध्ये आणून त्यांना मतदान दिवशी कसा आणता येईल यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। त्याच्यामुळे हे बिल 2/3 बहुमताने होणार नाही।